नमस्कार शिक्षक मित्रांनो. टेट भरती चालू असतानाच आता पुढची जी येणारी टेट आहे त्याकरता तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे. हे बघा, वनआरटी मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2026-27 तपशील. म्हणजे यामध्ये तुम्हाला हे बघा आता मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरता तुम्हाला प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे 4 महिने 10,000 रुपये आणि त्याकरता तुमची आकस्मिक निधी 12,000 म्हणजे तुम्हाला एकूण 52,000 रुपये भेटणार आहेत 5 महिन्याचे. तर यामध्ये योजनेचा लाभार्थी पात्र विद्यार्थी कोण असणार आहे? तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांकापर्यंत त्याचं वय वर्ष किती असावं? तर ते 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. त्यानंतर टी-टी, सी-टी पेपर किंवा बी-एड यांच्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्यात येईल. आता प्रशिक्षणाचे स्वरूप कसे आहे? तर प्रशिक्षणाचे स्वरूप म्हणजे 4 महिने असणार आहे. ओके. त्यानंतर हे बघा, आता हे महत्वाचं म्हणजे ही योजना ना फक्त व्हीजे-एनटी अंतर्गत व्हीजे-एनटी अंतर्गत जे प्रवर्ग येत आहेत, मग एनटीए असेल, हे बघा, एनटीए असेल, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी फक्त यांच्याकरताच आहे. यामध्येही टक्केवारीनुसार त्यांच्या जागा भरल्या जातील. समांतर आरक्षणामध्ये 33% महिलांना आरक्षित जागा आहेत. दिव्यांगाकरता 5%, अनाथसाठी 1%. आता अर्ज करण्यासाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे पाहून घ्या. हे बघा, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, पदवीचे प्रमाणपत्र, बी-एड, डी-एड, बीएससी बी-एड तुमचं जेही काय झालेलं असेल त्याचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, टी-टी, सी-टी पास असाल तर त्याचा निकाल किंवा गुणपत्रिका आणि दिव्यांग असाल दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ असाल तर अनाथ असल्याचा दाखला. ओके. तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे? हे बघा, की वनआरटीची वेबसाईट आहे, या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. ओके. हे बघा, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय आहे? तर 25/6/2026. ओके, लक्षात ठेवा, 25/6/2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि काय अडचण आलीच तर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता. आणि तुम्हाला सखोल पीडीएफ जर पाहिजे असेल तर आपला रिलायबलचा टेलिग्राम ग्रुप आहे. आपल्या खाली ऑप्शन मध्ये मोर आहे, खाली टेलिग्रामचे लिंक दिलेले असेल, तेथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ पाहू शकता. धन्यवाद.